पूरा देश कह रहा है अब की बार कोण होणार तुमचा खासदार? देशात कोण मारणार बाजी? इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती? देशाचा कोण होणार पंतप्रधान? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल, मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण यासाठी पहा लेट्स अप मराठी। लेट्स अप सत्ता संग्राम योगेश कुटेंसोबत 4 जूनला फक्त लेट्स अप वर। महाराजांचं प्रचाराचं नियोजन कसं होतं? कारण ते इतर राजकारणामध्ये थेट असं ते पहिल्यांदाच उतरले निवडणुकीच्या राजकारणामध्ये, तर त्यांची बाजू तुम्ही म्हणजे सतीश पाटलांनी बऱ्यापैकी सांभाळली। पण इतर तालुक्यात कोल्हापूर शहर वगळता इतर विधानसभा मतदारसंघामधला त्यांचा एकूण प्रचार कसा राहिला आणि कोणत्या मुद्द्यांवरती राहिला? संभाजी महाराजांनी निवडणूक लढली होती 2009ची, त्यामुळे त्यांचा बेस तयार होता। म्हणजे प्रत्येक मतदारसंघात त्यांना मानणारे, अगदी पक्ष नसला तरी संभाजी महाराज म्हणून मानणारे किंवा महाराजांच्या घराण्यावर प्रेम करणारे लोक आहेत। त्यामुळे त्यांची तयारीचा पण त्यात सतेज पाटलांची जी रणनीती होती ना, ती सगळ्यात आक्रमक आणि ती महत्वाची होती। त्यांनी 5-6 विधानसभा मतदारसंघात आपल्याला मानणाऱ्या गटाला सक्रिय केला। मुळात त्यांचं कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीरमध्ये मोठा होल्ड आहे। करवीरमधले जे पेनपट आमदार होते, आता ज्येष्ठ परवा एक्सपायर झाले, त्यांनी तर पायाला भिंगरी बांधण्यासाठी त्यांनी प्रचार केला होता। म्हणजे त्यांचं असं चॅलेंज होतं की करवीरमध्येच लीड संजय मंडलिकना तुटायचं नाही, एवढं आम्ही लीड त्यांनी देणार होतं। आणि ती वस्तुस्थिती हे मुश्रीफांनी सुद्धा मान्य केलं होतं। मुश्रीफांनी एका मुलाखतीत म्हणलं होतं, आम्हाला भीती आहे ती करवीर उत्तर आणि दक्षिणच्या लीडची। आता राधानगरीमध्ये जो मोठा गट आहे, आंबेडकर आमदार आहेत तिथले, तर तो गट सुद्धा काही त्यातले मोठा गट महाराजांचा प्रचार करत होता। चंदगडमध्ये एक गोपाळराव पाटील असतील किंवा अन्य लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी असतील। मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना सर, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, ठाकरे गट ह्याच्यातला जो एक संघपणा दिसत होता प्रत्येक मतदारसंघातला किंवा प्रत्येक गावातला, तो एक संघपणा माहिती दिसत नव्हता कधी। माहिती कायम आता धनंजय माडिक उदाहरण। पण तुम्ही जेव्हा असं म्हणता, तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमधल्या हॉटेलमध्ये 2-3 दिवस तळ ठोकून होते, मग त्यांनी कोणती यंत्रणा हलवली, कोणती यंत्रणा राबवली याची पण उत्सुकता लोकांमध्ये आहे। त्यांनी नक्की केलं काय? त्यांना पण माहित होतं की या सगळ्या दोन्ही सीटा अडचणीत आहेत। मुळात इचलकरंजीनं तर थेट विरोध केला होता आवाडीने धैर्यसिंह मानेंच्या उमेदवारीला। कोल्हापूर सुद्धा संग्रामसिंह गोपेकर, त्यांची फार मोठी ताकद आहे असं नाही आहे, पण तिने विरोधाचं एक सुरुवात केली, त्याचे प्रतिबिंब सगळे उमटा लागले, त्यांना माघार तिने नंतर घेतली। हा भाग वेगळा असला तरी मुख्यमंत्र्यांना माहित होतं की मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीनं हे दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेचे आहेत। अरे दोन्ही उमेदवार पहिल्यांदा त्यांच्यावर सोबत ज्यावेळी ते पक्ष सोडला त्यांनी, त्यावेळी त्यांच्यावर सोबत होते। त्यामुळे ह्या दोघांना निवडून आणणं ही त्यांच्या दृष्टीनं मोठी, मुळात पहिली उमेदवार मिळवणं त्यांच्या दृष्टीनं आव्हान होतं आणि उमेदवार दिल्यानंतर आव्हान होतं ते निवडून आणायचं। म्हणून ते तळ ठोकून होते। त्यांनी जोडण्या, लोकांच्या भेटी घेणे, बाकी सगळे तुम्हाला आता ते पडद्यामध्ये सगळ्या हालचाली वगैरे त्यांनी केल्या। आता जाता जाता अशी माहिती आम्हाला समजलेली आहे की धैर्यसिंह मानेंच्या विषयी ते म्हणले, मी एवढे 2-3 दिवस राहून सुद्धा तर वातावरण बदल नसतं, तुम्ही कामं केलात का नाही, अशी त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आलेली आहे। खरं खोटं माहित नाही, पण हे आता या ज्याही मतदान संपलं त्यानंतर या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत। हे कागलमध्ये 3 गट तिथे एकत्र आहेत, मंडलिक, समरजित घाडगे आणि स्वतः हसन मुश्रीफ। पण एक संजय मंडलिकांचा एक 40-45 हजार मत असलेला गट आहे, तो त्यांच्या उलटाच आहे तिथे आणि ते प्रामाणिक राहिलेले आहेत। तुम्हाला मग सांगितलं की युतीतलं एकसंघपणा दिसत होता, तिथं आघाडीचा एकसंघपणा दिसत होता। अशी स्थिती 6 मतदारसंघात आहे।